श्री गुरुचरित्र अध्याय 20 ब्रह्मसंबंध परिहार प्रेत जननी शोकनम नाम 20 ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री नृसिंह सरस्वती नमः। दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाची आचरण विनवी तसे कर जोडून भक्ती भावे करूनी उसतसे तया वेळी माथा ठेवून चरण कमळी जय जया सिद्ध स्तोम माऊळी विनंती एकावधारा स्वामी निरोपिले आम्हासी श्री गुरु आले गाणगा पुरासी गौप्य रूपे अमरपुरासी औदुंबरी असती म्हणता वर देऊनी योगिनींसी आपण आले प्रकटेसी पुढे तया स्थानी कैसी विस्तार झाला ते निरोपावे वृक्ष सांगसी औदुंबरून निश्चये म्हणती कल्पतरू पुढे कवणा झाला वरून निरोपावे दातारा शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्ध मुनी सांगतसे विस्तारोनी औदुंबरा स्थान महिमा सिद्ध म्हणे ऐक बाळा किती सांगू गुरुची लीळा औदुंबरी सर्व काळ वास आपण असे जाणा जया नाम कल्पतरू काय पुससी तयाचा वरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळते ते होय अमित झाला तेथे महिमा सांगावया अशक्य आम्हा एखादा सांगो दृष्टांत तुम्हा शिष्योत्तमा नामधारका शिरोळ म्हणिजे ग्रामेसी विप्र एक परियेसी गंगाधर नाम ऐसी वेदरत होता जाणा त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता तिसी पुत्र होता ते सवेची मृत्युता कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिसी झाले सवेची पंचत्व पावले अनेक देव आराधिले नवे कवणे परी स्थिर दुःख करीते नारी व्रते उपवास अपरांपरी पूर्वकर्म असे थोरी स्थिर नो हे पुत्र तिसी राहणी कर्म विपाकेसी विचार करीती तिच्या दोषासी पुत्र शोक भावयासी सांगती पातके तय वेळी सांगती विप्र विद्वज्जन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्म दोष गुण विस्तार करीती तियसी गर्भपात स्त्रियांसी जे जन करीती तामसी वावते वांस जन्मासी झाले पुत्र मरती जाणे अश्ववध गोवध करी वांज होय सदा ज्वरी एखादा परद्रव्य अपहारी अपुत्रे होय तो जाणा विप्रमणती तियसी तुझे पूर्वजन्म दोषी दिसतसे आमासी सांगू ऐका एक चित्ते शौनक गोत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्यासी मागता तुवान देसी कष्टला बहुत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्य संबंधे दिदला प्राण आत्महत्या केली गुणे तो पिशाच झाला असे गर्भपात करीतो तुझ जाहल्या मृत्यू करीतो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी ऐकोनी ब्राह्मणांचे वचन विप्रवनिता केदे खिन्न अनुतप्त होऊन अंतःकरण द्विजचरणी लागले कर जोडून तय वेळी विनवीतसे करुणा बहाळे माथा ठेवून चरण कमळे पुसदसे तया वेळी ऐसे पापिणी दुराचारी बुडाले पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणतसे ऐसी पापे हळाहळी अपत्ये भक्षिली चांडाळी औषधी सांगा तुम्ही सकाळी म्हणून सभेसी विनवीतसे विप्रमणती तियेसी तुवा केली ब्रह्महत्या दोषी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे जधी मेला द्विजवर केली नाही क्रिया कर्म पर
त्याचे द्रव्य तू वासारे भोगिले असे जन्मांतरी. त्यासी करणे उद्धार गती सोडावे कर्म करावे रीती. द्रव्य ध्यावे एकशती तया गोत्र द्विजासी. तेणे होय तुझ बरवे एको भावे आचरावे. कृष्णातीरे वास करावे एक मास उपवासी. पंचगंगा संगमेसी तीर्थे असती बहुवसी. औदुंबर वृक्षासी आराधावे परियेसा. पाप विनाशी करुणी स्नान वेळ 7 औदुंबर स्नपन. अभिषेकोनी श्री गुरुचरण पुन्हा स्नान कामतीर्थी. विधीपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावे भावोनी. येणे परी भक्तीने मास एक आचरावे. स्थान असे श्री गुरूंचे नरसिंह सरस्वतींचे. तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुषी. मास आचरोनी येणे परी मग ब्राह्मणा ते पाचारी. द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवरासी एकशत. त्याचे निनामे कर्म सकळ आचरावे मन निर्मळ. होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील. गुरुस्मरण करुणी मनी तू पूजा करी व गुरुचरणी. तुझे पाप होईल धुणी ब्राह्मण संबंध परिहरेल. ऐसे सांगता द्विजवरी ऐकोनी सती चिंता करी. शतद्रव्यामुच्या घरी कधी न मिळे परियेसा. कष्ट करीन आपुले देही उपवासादी पूजा पाही. मासोपवास एको भावी करीन आपण गुरुसेवा. येणे परितये नारी सांगे आपुले निर्धारी. ऐकोनिया द्विजवरी निरोप देती तये वेळी. विप्रमणती ऐक बाळे तू ते द्रव्य इतुकेन मिळे. सेवा करी व मन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता. निष्कृती तुझे या पापासी श्री गुरु करील परियेसी. औदुंबर सन्निधेंसी वास असे निरंतर. तो कृपाळू भक्तांसी निवारील ब्रह्महत्या दोषासी. जितुके येईल तुझ्या शक्तीसी द्रव्य वेची गुरु निरोपे. परिसोनी द्विज वचन विप्र वनिता संतोषोन. गेली त्वरित ठाकोन जेथे स्थान श्री गुरुचे. स्नान करुणी संगमासी पाप विनाशी विधीसी. 7 वेळा स्नपनेसी करी औदुंबरी प्रदक्षिणा. काम्य तीर्थी करुणी स्नान पूजा करुणी श्री गुरुचरण. प्रदक्षिणा करुणी नमन करीतसे उपवास. येणे परी दिवस तिनी सेवा करिता ते ब्राह्मणी. आला विप्रतीच्या स्वप्नी द्रव्य मागे 101. अद्यापि जरी न देसी घेईन तुझे प्राणासी. पुढे तुझ्या वंशासी वाढून नेदी अवधारी. वाया करीसी तू सायासी पुत्र कैंचे तुझे वंशी. म्हणून कोपे मारावयासी आला पिशाच स्वप्नात. भयचकित ते वनिता औदुंबरा आडली गता. तव देखिले श्री गुरुनाथा तया पाठी निघाली. अभय देऊनी नारीसी वारिता झाला ब्राह्मणासी. उसती श्री गुरु तयासी कामारीसी स्त्रियेसी. विप्र विनवी श्री गुरुसी जन्मांतरी आपणासी. अपहार केला द्रव्यासी प्राण त्यजिला यास्तव. स्वामी कृपाळू सर्वांसी आमुचे शत्रूचा पक्षपात करीसी. तू ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये. ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपोन. उपद्रव देसी भक्तजना तू ते शिक्षा करू जाण. आम्ही सांगू जेणे रीती जरी ऐकसी हितारती. तुझ होईल सद्गती पिशाचत्व परिहरेल.
जे का देईल विप्रवनिता तुवा अंगीकारावे सर्वथा. जरी न ये तुझ्या चित्ता जाई आता येथून, राखीन माझी या भक्तांसी वंशी अभिवृद्धीसी. पुनरपी जरी पाहू येसी शिक्षा करू म्हणती गुरु, ऐकोनी श्री गुरुचे वचन विप्र पिशाच करी नमन. स्वामी तुझे देखील चरण उद्धरावे आपणासी, जेणे परी आपणासी होय गती उद्धारावयासी. निरोपदेसी करुणेसी अंगीकारू स्वामिया, श्री गुरु म्हणती तयासी विप्रवनिता भावेसी. करील कर्म 10 दिवशी गती होईल तू ते जाण. येणे परी तयासी निरोप देती स्त्रियेसी, जे असेल तुझ पाशी आचरी कर्म तया नामी. अष्टतीर्थी स्नान करी तया नामी अवधारी. 7 दिवस येणे परी स्नपन करी औदुंबरा. ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित भरवसी. कन्या पुत्र पूर्णायुषी होतील म्हणती श्री गुरु. ऐसे देखोनी जागृती विप्रवनिता भयचकिती. ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती नवी संवे मनात. श्री गुरु निरोपे 10 दिवस केले आचरण परियेस. ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणासी. ये रे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ. नारिकेल 2 देत भरली ओटी तियेची. म्हणे पारणे करी वो तू आता, पुत्र होतील वेदरता. वाढे त्यांची संतती बहुता, चिंता न करी अहो बाळे. गुरु निरोपे आराधन करी दंपती मनपूर्ण. प्रकट झाला श्री गुरु राणा संपर्क लोह परिसापरी. चिंतामणी स्पर्श होता लोह पाषाणा कांचनता. तैसी ते विप्रवनिता पापा वेगळी त्वरित जाहली. पुढे तया नारीसी पुत्र युग्म सद्वंशी. झाले श्री गुरु कृपेसी एक चित्ते परियेसा. व्रतबंध करीती ज्येष्ठासी समारंभ अनंत हर्षी. चौल कर्म दुजियासी करू पाहती माता पिता. समारंभ करी जननी चौल कर्म करणे मनी. पुत्रासी जाहली वर्षे तिनी अत्योल्हास मानसी. समारंभाती प्रीती करीती झाली आयती. पूर्व दिवसी मध्यरात्री आली व्याधी कुमरासी. व्याधी असती अष्टोत्तर एकाहुनी एक थोर. तयामध्ये जो का तीव्र धनुर्वात तयासी. अवयव वाकोनी दिसे भयानक नयनी. येणे परी दिवस तिनी कष्ट तसे तो बाळ. तया दिवशी अस्तमानी पंचत्व पावला तत्क्षणी. शोक करीती जनक जननी ऐका श्रोते एक चित्ते. आक्रोशोनी भूमीसी आफळी शिर सत्राणीसी. पाषाण घेऊन उरासी घात करीते नारी. देह टाकी धरणीवरी निर्जीव होऊनी क्षणभरी. आठवी दुःख अपरांपरी नयनी वाहे पूर्ण जळ. प्रेत पुत्रावरी लोळे आलिंगोनी परिबळे. विष्टोनिया माया जाळे प्रलापितसे ते नारी. म्हणे ताता पुत्र राया प्राणरक्षका माझ्या प्रिया. माते केवी सोडून या जासी कठोर मन करूनी. कोठे गेलासे खेळावया स्तनींचे क्षीर जातसे वाया. शीघ्र येई गा टाकून या पुत्र राया परियेसी. केवी विसरू तुझे गुण माझा तुची निधान. तुझे गोजिरे बोलणे केवी विसरू पुत्र राया. तुझे रूपासारखा सूत केवी देखो मी निश्चित. निधान देखते स्वप्नात कैसे मज चाळविले. पुत्र व्याले 5 आपण त्यात तू एक निधन. जधी झाले गर्भधारण तैपासाव संतोष. डोहळे मज उत्तम होती कधी नसे मी दुष्यती. अत्योल्हास 9 मासांती पुत्र होईल
म्हणून श्री गुरूंनी दिदला मातेवर पुत्र होईल निर्धार त्याने मज हर्ष फार वरद पिंड म्हणून जधी तुझ प्रसूत जाहले अनंत सौख्य मिलाधले प्राणप्रिया तुझ मी पोसिले अमुते रक्षेसी म्हणून मज भरवसा तुझा बहुत वृद्धाप्याचा पोषक म्हणत आमासी सांडून जाता उचित धर्म नवे पुत्र राया दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत तू तारक अमुचा सत्य म्हणून विश्वास केला जाण ऐसे नाना परी देखा दुःख करीते बाळिका निवारण करीती सकळ लोक वाया दुःख तू का करीसे देवदानव ऋषीश्वरांसी होणार न चुके परियेसी ब्रह्मा लिहि ललाटेंसी तेची अढळ जाण सत्य अवतार होता ती हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय आढळ तुम्हासे येणे परी सांगती जन आणखी दुःख आठवी मन म्हणे माते दिधली जाण स्थिर म्हणून दोन्ही फळे श्री गुरु नरसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी सदा वसती त्यानी दिधले मज सूत त्याचे बोल केवी मिथ्या माते दिदला वर सत्या त्यासी घडो माझी हत्या पुत्रा सवे देईन प्राण म्हणून आठवी श्री गुरुसी देवा माते गांजिलेंसी विश्वास केला मी तुम्हासी सत्य वाक्य तुझे म्हणत सत्य संकल्प तुची होसी म्हणून होते विश्वासी घात केला गा आमासी विश्वास घातकी केविन म्हण त्रयमूर्तीचा अवतार तुची नरसिंह सरस्वती गुरु ध्रुवा विभीषणा दिदला वरु केवी सत्य म्हणू आता विश्वास केला तुझे बोले आता माते उपेक्षिले माझ्या मनी निश्चय केला प्राण देईन तुम्हावरी लोक येती तुझ्या स्थानी सेवा करीती निवसोनी औदुंबरी प्रदक्षिणा करुनी पुरशरणे करिताती आपण केले पुरशरण फळा आले मज साधन आता तुझवरी देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी कीर्ती होईल सृष्टीत आम्हा केला तू आघात पुढे तुझ भजती भक्त काय भरवसा तयांसी ब्रह्मस्वदोषे पिडोन दृढ धरिले तुझे चरण अंगीकारोनी मध्ये त्याजणे कवण धर्म घडत असे व्याघ्राते धेनु भिवून जाय आणि कापाशी ठासून तोची मारी तिचा प्राण तया परी झाले आपणासी किं एखादा पूजेसी जाय देऊळा संधीसी तेची देऊळ तयासी मृत्यू झोनी वर पडे तया परी आपणासी जाहले स्वामी परियेसी माझा प्राण सुतासी न राखीसी देवराया येणे परी अहोरात्री दुःख करीतसे ते नारी उदय जाहला दिनकरी प्रातः काळी परियेसा द्विजज्ञाते मिळवणी सकळी येती तये स्त्रिये जवळी वाया दुःख सर्व काळी करीसी मूर्खपणे तू जे जे समयी होणार गती ब्रह्मादिकान झुके ख्याती चला जाऊ गंगे प्रति प्रेत संस्कार करू आता ऐसे वचन ऐकोनी महा आक्रोश करी मनी आपणा सहित घालावनी अथवा नेदी प्रेतासी आपणा सहित बाळासी करापा अग्निप्रवेशी एरवी नेदी प्रेतासी म्हणून उरी बांधी बाळा लोक म्हणती तियेसी नवसी तू स्त्री कर्कशी
प्रेता सवे प्राण देसी कवन धर्म सांग आम्हा नाही देखिले न ऐको कानी पुत्रा सवे देती प्राण कोणी वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष नाना परितियेसी बोधिती लोक परियेसी निश्चय तिने केला ऐसी प्राण त्याजीन पुत्रा सवे दिवस गेला 2 प्रहर प्रेतासी करून यदि संस्कार अथवा नये गंगा तीरा ग्रामी आकांत वर्तला इतुकिया अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिसी सविस्तारी आत्मज्ञान तये वेळी सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका ब्रह्मचारी आला एका बोधिता झाला ज्ञान दिसी बाळ नवे तोची गुरु आला नरवेश धारू नरसिंह सरस्वती अवतारू भक्त वत्सल परिये सांग म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर शतायुषी पुरुष होय भक्तिपूर्वक ऐकती जरी व्याधी नवती त्यांचे शरीरी पूर्णायुषी ते होती अमरी सत्यमाना माझा बोल इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मसंबंध परिहार प्रेत जननी शोकनं नाम 20ोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु विसंख्या 119 यथार्थ श्री गुरुचरित्र विप्र स्त्रीला ब्रह्महत्येचा पापनाश विप्र स्त्रीला पुत्रशोक नाम अध्याय 20वा नामधारक शिष्य राणा सिद्ध मुनींच्या चरणी नतमस्तक झाला हात जोडून भक्तिभावाने विनवणी करू लागला तो म्हणाला जय जया सिद्ध मुनी माझी एक विनंती आहे आपण सांगितले की गुरु महाराज गाणगापूरला आले परंतु गुप्त रूपाने अमरापुरातील औदुंबरापाशी त्यांचा नित्यवास राहील असा योगिनींना वर देऊन पुढे गाणगापूरला प्रकट झाले ते कसे ते मला विस्तारून सांगावे औदुंबर वृक्ष हा प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे असे आपण म्हणता तेव्हा त्यापासून कोणाला वर मिळाला व तो कसा हे सांगावे हे शिष्यवचन ऐकून सिद्ध मुनींना अत्यंत आनंद झाला व ते औदुंबर स्थानाचा महिमा विस्तारून सांगू लागले सिद्ध मुनी म्हणाले हे शिष्या श्री गुरूंची लीला मी किती वर्णन करून सांगू त्यांचा वास नेहमी औदुंबरातळीच असतो त्याचे नावच कल्पतरू आहे जेथे गुरूंचा वास तेथे कल्पित फल प्राप्त होणारच यात तीळमात्र शंका नाही तेथे पुष्कळ महिमा झाला ते सर्व विस्तारून सांगणे मला अशक्य आहे त्यातले उदाहरण म्हणून एक दृष्टांत तुला कथन करतो तेव्हा हे शिष्योत्तमा नामधारका नीट ऐक गंगाधर पत्नीची व्यथा शिरोळ नामक गावात एक विप्र राहत होता त्याचे नाव गंगाधर असे होते तो वेद निपुण होता त्याची पत्नी पतिव्रता असून स्वभावाने शांत व सुशील होती तिला पुत्र होऊन तत्काळ मरत असे त्यामुळे ते दोघे फार दुःखी होते त्यांना एकूण 5 पुत्र झाले पण ते 5ही जन्मल्याबरोबर तत्काळ गतप्राण झाले त्यांनी अनेक देवांची आराधना केली होती अनेक व्रतोपासना केल्यात परंतु काही केल्या त्यांचे पुत्र वाचत नव्हते व्रतोपासना अनेक केल्यात पण त्यांचे पूर्वकर्म थोर नसल्यामुळे त्यांचे पुत्र वाचत नसत तिचे कोणते पातक पुत्र शोक घडवून आणते त्याबाबत विद्वानांना विचारणा करू लागले तेव्हा ते म्हणाले तिचा पूर्वजन्म गुणदोष असल्यामुळे तिचे पुत्र वाचत नाहीत ज्या स्त्रिया दुसऱ्यांचा गर्भपात करवितात त्या वांज होतात किंवा पुत्र होऊन तत्काळ गतप्राण होतात जी स्त्री अश्ववध किंवा गोवध करते ती स्त्री वांज होते जो परद्रव्य अपहरण करतो तो निपुत्रिक होतो तुझ्या पूर्वजन्माचे दोष आम्हाला दिसत आहेत
तेच सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. एक शौनक गोत्री ब्राह्मणापासून तू मागचे जन्मी कर्ज घेतले होते. त्याने ते परत मागून देखील तू त्याला दिले नाहीस. त्यामुळे तो ब्राह्मण फार दुःखी झाला. तो ब्राह्मण फार लोभी होता. द्रव्य न मिळाल्याने झुरत झुरत त्याने प्राण सोडला. आत्महत्या केल्याने तो पिशाच्च झाला. तुझ्या बालकाचा जन्म झाला तर तो त्याला तत्काळ मारून टाकतो. तुझा तो गर्भपात करवतो. हे तुझे केलेल्या कर्माचे फळ आहे. ब्राह्मणाचे हे वचन ऐकून ती विप्रवनिता फार दुःखी झाली. अंतःकरणाने त्या ब्राह्मणाच्या चरणी मस्तक ठेवले. दोन्ही हात जोडून मोठ्या करुणेने ती त्याला विनवणी करू लागली. मी अशी पापिणी दुराचारी स्त्री आहे. मानव पापसागरात बुडाले आहे. तेव्हा हे स्वामी माझे तारण करा. यातून बाहेर निघण्याचा मार्ग सांगा. तेव्हा स्वामी त्यावर मला काही उपाय सांगा, असे ती ब्राह्मण सभेला विनवू लागले. विप्र तिला म्हणाले, तुला ब्रह्महत्येचा दोष लागला आहे. त्या ब्राह्मणाचे द्रव्य तू घेतले असून परत केले नाही. तो द्विजवर मेला असला तरी त्याचे उत्तर कार्य झालेले नाही. त्याच्या द्रव्याचा उपभोग घेतला आहे. मागील जन्मी तू ते उपभोगले आहेस. म्हणून त्या ब्राह्मणाचा उद्धार करणे आवश्यक आहे. त्याकरिता 16वा संस्कार करावा लागेल. म्हणजे मरणोत्तर जीवाला सद्गती होण्यासाठी करण्याचे अंत्येष्टी कर्म. व त्याच्या म्हणजे शौनक गोत्राच्या ब्राह्मणास 100 रुपये दान करावे लागतील. असे केल्याने तुला त्यापासून मुक्ती मिळेल व तो पिशाच तुला त्रास देणार नाही. त्याचा उद्धार होईल. हे व्रत तू मनोभावाने करावे. कृष्णातीरी वास करून 1 महिना उपवास करावा. पंचगंगा संगमावर अनेक तीर्थे आहेत, परंतु औदुंबर वृक्षाचे जास्त महत्त्व आहे. तेथेच आराधना करावी. पापविनाशी तीर्थावर स्नान करून औदुंबरास 7 वेळा स्नपन करावे. गुरुचरणी अभिषेक करून पुन्हा कामतीर्थावर स्नान करावे. पादुका म्हणजे प्रत्यक्ष श्री गुरु महाराजच आहे, ही भावना ठेवून विधीपूर्वक पूजा करावी. अशा प्रकारे 1 महिना आचरण करावे. नृसिंह सरस्वती महाराजांचे या स्थानाचे महात्म्य आगळेच आहे. येथे तुझे सर्व दोष नष्ट होऊन तुला शतायुषी पुत्र होतील. 1 महिना याप्रमाणे आचरण करून मग ब्राह्मणाला बोलवावे. त्या शौनक गोत्री ब्राह्मणाला 100 रुपये द्रव्य द्यावे. त्याच्या नावे कर्म करून निर्मळ मनाने आचरण करावे. या तुझ्या कष्टाचे तुला फळ मिळेल. श्री गुरु महाराज तुझे तारण करतील. श्री गुरूंचे स्मरण करून तू गुरुचरणी पूजा करावी. तुझे पाप नष्ट होईल. तुझ्या मागे लागलेले ब्रह्मपिशाच निघून जाईल. असे त्या ब्राह्मण स्त्रीला सांगताच ती मोठ्या काळजीत पडली. ती घरची फार गरीब होती. त्यामुळे 100 रुपये द्रव्य मिळणे फार कठीण होते. ती म्हणाली, आपल्या देहाला कष्ट करून उपवास करीन व महाराजांची मनोभावे पूजा करेन. 1 महिना मनोभावे गुरूंची सेवा करेन. अशा प्रकारे त्या स्त्रीने आपला दृढ निश्चय व्यक्त केला. हे ऐकून त्या ब्राह्मणांनी निरोप दिला व म्हणाले, हे बालिके, तुझ्याजवळ तितके द्रव्य मिळाले नाही तरी तू निर्मळ मनाने सेवा कर. गुरुचरणी पूजा कर. तुझ्या पापाचे निवारण होईल. श्री गुरूंचा वास औदुंबरातळी निरंतर असतो. तो भक्तांवर कृपा करतो. तुझे ब्रह्महत्या दोष निवारण करेल. तुझ्या शक्तीनुसार तू द्रव्य खर्च कर. ब्राह्मणाचे हे वचन ऐकून तिला अतिशय आनंद झाला. विप्र स्त्रीला ब्रह्महत्येचा पापनाश. ती त्वरित सांगितल्याप्रमाणे गुरूंच्या स्थानी गेली. कृष्णा पंचगंगा संगमावर स्नान करून पापविनाशी तीर्थी विधिवत 7 वेळा पादुकांना अभिषेक केला व औदुंबराला प्रदक्षिणा केल्या.
काम्यतीर्थी स्नान करून गुरुचरणांची पूजा करीत असे. त्यानंतर प्रदक्षिणा करून दिवसभर उपवास करीत असे. अशा प्रकारे 3 दिवस गेले. ती नित्य नियमाने सेवा करीत असता तो विप्र तिच्या स्वप्नात आला व आपले 100 रुपयांचे द्रव्य मागू लागला. तो म्हणाला, आता देखील दिले नाहीस तर तुझा प्राण घेईन, तुझा वंश पुढे वाढू देणार नाही. तो पुढे म्हणाला, तू हे कष्ट विनाकारण करीत आहेस, तुला पुत्र कसे होतात तेच मी पाहतो. असे म्हणून तो तिच्या अंगावर मारण्यासाठी धावून आला. ती स्त्री घाबरून गेली व तशीच औदुंबरा आड लपण्यासाठी गेली असता तिने तेथेच गुरु महाराजांना पाहिले व त्यांच्या पाठीशी आश्रयाला उभी राहिली. तेव्हा तिला अभय देऊन गुरु महाराजांनी त्या ब्राह्मणाला बोलावले व त्या स्त्रीला का मारतोस म्हणून विचारले. तेव्हा तो गुरु महाराजांना हात जोडून सांगू लागला. तो म्हणाला, मागच्या जन्मी या स्त्रीने माझे द्रव्य घेतले होते, परंतु ते तिने परत केले नाही, त्यामुळेच मला माझा प्राण गमवावा लागला. आपण ज्ञानवंत आहात, कृपाळू आहात, माझ्या शत्रूचा पक्ष घेऊ नये. आपण श्रेष्ठ संन्यासी आहात, तेव्हा पक्षपात करू नये. हे त्याचे बोलणे ऐकून महाराजांना संताप आला व ते म्हणाले, तू माझ्या भक्ताला त्रास देशील तर मी तुला शिक्षा करेन. मी जसे सांगतो तसे करशील तर तुला सद्गती मिळेल, तुझे पिशाच्य नाहीसे होईल. ती विप्र स्त्री जे काही देईल त्याचा तू स्वीकार कर. जर तुला ते मान्य नसेल तर येथून तत्काळ चालता हो. माझ्या भक्तांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे, त्यांची वंश परंपरेने वृद्धी होईल. तू जर पुन्हा इकडे येण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला कडक शिक्षा करेन. हे गुरु महाराजांचे वचन ऐकून पिशाच्याने महाराजांना नमन केले व म्हणाला, हे स्वामी, तुमच्या चरणाचे आम्हाला दर्शन झाले, आता माझा उद्धार करा. ज्या मार्गाने माझा उद्धार होऊ शकतो तो मार्ग मला सांगावा, मी आपल्या आज्ञेप्रमाणे वागेन. तेव्हा महाराज म्हणाले, ही विप्र स्त्री मनोभावाने 10 दिवस कर्म करील तेव्हा तुला गती प्राप्त होईल. अशा प्रकारे त्याला निरोप देऊन महाराज त्या स्त्रीला म्हणाले, तुझ्याजवळ जे असेल त्यानुसार त्या ब्राह्मणाच्या नावे कर्म कर. अष्टतीर्थावर स्नान करून औदुंबराला अभिषेक करावा. असे 7 दिवस करावे, तेव्हा ब्रह्महत्येचे पाप नाहीसे होईल. तुला कन्या पुत्र प्राप्त होऊन पूर्णायुष्य होशील. असे महाराजांनी सांगताच त्या स्त्रीला जाग आली व भयभीत झाली. स्वप्नात तिने गुरु महाराजांना पाहिले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे तिने 10 दिवस आचरण केले. तिचा ब्रह्महत्येचा दोष नाहीसा झाला. त्या पिशाच्याला सद्गती मिळाली. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष महाराज तिच्या स्वप्नात आले व तिला 2 नारळ देऊन उटी भरली. महाराज म्हणाले, तू आता पारणे कर. तुझे पुत्र वेदपंडित होतील, त्यांची संतती वाढेल. तू आता काही काळजी करू नकोस. गुरु निरोप झाल्याप्रमाणे त्या दंपतीने मनपूर्वक पारणे केले. जसे लोखंडाला परीस लागताच त्याचे सोने होते, तसे गुरु महाराजांच्या कृपाप्रसादाने त्या विप्र स्त्रीचे दोष नष्ट झाले. पुढे त्या नारीला 2 पुत्ररत्ने झाली. ती गुरुकृपाच होय. गुरूंची वाणी खोटी कशी ठरणार. ज्येष्ठ मुलाची मौंज केली. समारंभ मोठ्या धडाक्यात केला. विप्र स्त्रीला पुत्रशोक. दुसऱ्या मुलाचे देखील चौल कर्म करण्याचा विचार त्यांनी केला. त्या समारंभाची जय्यत तयारी सुरू झाली. ज्या दिवशी तयारी पूर्ण झाली त्याच दिवशी मध्यरात्री त्या कुमाराला व्याधी आली. तशा व्याधी एकाहून एक थोर 108 आहेत. त्यातल्या त्यात धनुर्वात हा अतितीव्र असतो. अवयव वाकून गेले. पाहिल्याबरोबर तो विद्रूप व भयानक दिसू लागला. अशा प्रकारे त्या बाळाने 3 दिवस कष्टात काढले व तिसऱ्या दिवशी सायंकाळी गतप्राण झाला. तेव्हा माता पित्यांना अत्यंत दुःख झाले.
जोरजोराने आक्रोश करून आपले डोके जमिनीवर आपटून घेऊ लागले. पाषाण घेऊन छातीवर आपटून स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तत्काळ ती बेशुद्ध होऊन पडली. थोड्या वेळाने ती स्त्री शुद्धीवर आली. पुत्र मेल्याचे दुःख आठवून नेत्रातून सतत अश्रुधारा वाहू लागल्या. पुत्राच्या प्रेतावर लोळण घेऊ लागली. आपल्या छातीशी त्या बाळाचे प्रेत कवटाळून घेतले व मोठमोठ्याने आक्रोश करू लागली. ती म्हणाली, हे माझ्या बापा पुत्र राया, तू माझा प्राण रक्षक होतास. तूच मला सोडून चाललास. तू कठोर मन करून कोठे निघून चाललास. माझ्या स्तनाचे दूध वाया जात आहे. तू कोठे गेलास? हे बाळा, तू लवकर परतवून ये. तुझी आठवण मी कशी विसरू? माझी संपत्ती तूच होतास. तुझे बोबडे बोल मला पुन्हा ऐकव. तुला मी कशी विसरू? जसे स्वप्नात द्रव्य सापडावे व झोप उघडताच ते द्रव्य नाहीसे व्हावे, तसा तू कुठे निघून गेलास. मला 5 पुत्र होऊन तत्काळ गेले, पण तुझ्या वेळी मला दिवस असताना मी फार सुखात होते. मला डोहाळे उत्तम होत मला कधीच त्रास झाला नाही. 9 महिन्यांनी उत्तम पुत्र होईल म्हणून मला अत्यंत प्रफुल्ल वाटत असे. श्रीगुरूंनी मला वर दिला होता. उत्तम पुत्र रत्न होईल म्हणून मला विश्वास दिला होता. त्यामुळेही फार आनंदित होती. तेव्हा मी प्रसूत झाली तेव्हा मला अतिशय आनंद झाला. माझ्या प्राणापेक्षाही जास्त तुझी काळजी घेऊन तुला लहानाचे मोठे केले. तू आम्हाला म्हातारपणी पोचशील असा आम्हाला विश्वास होता. तू आम्हाला या घटकेला सोडून जाणे योग्य आहे का? हा पुत्रधर्म नव्हे. मला फार दुःख झाले, पण तुला पाहूनच मी सर्व दुःख विसरले. तू आमचा तारक म्हणून माझा फार विश्वास होता. अशा प्रकारे ती नारी दुःख करू लागली. तेव्हा लोक तिची समजूत घालू लागले. ते म्हणाले, हे नारी, तू का दुःख करतेस? शांत हो. होणारी गोष्ट चुकत नाही. जे देव दानव व ऋषीमुनींना चुकले नाही ते आपल्या मानवाला कसे चुकणार? ब्रह्माने लिहिलेले अटळ असते तेच सत्य होईल. हरिहर पृथ्वीवर अवतार घेतात तेही स्थिर राहत नाही. आपण तर मानव आहोत. आपण कसे अटळ राहणार? असे लोकांनी सांगताच तिला आणखीनच दुःखाचा उमाळा आला. तिला जुनी गोष्ट आठवू लागली. मला महाराजांनी 2 फळे दिली. श्री नृसिंह सरस्वती महाराजांची जगात ख्याती झाली आहे. त्यांचा औदुंबरी सदा सर्व काळ वास असतो. त्यांच्याच आशीर्वादाने मला पुत्र झाले. त्यांचे बोल असत्य कसे होणार? त्यांनी मला वर दिला तेव्हा पुत्राबरोबर मी देखील प्राण देण्याचा निश्चय केला आहे. हे देवा, या गरीब स्त्रीला असा का त्रास देतोस? मी तुमच्यावर सत्य संकल्प म्हणून विश्वास ठेवला, परंतु तुम्ही माझा घात केला. तुम्ही विश्वासघातकी आहात. हे स्वामी नृसिंह सरस्वती, तुम्ही प्रत्यक्ष त्रिमूर्तीचे रूप आहात. तुम्ही ध्रुवाला तसेच विभीषणाला वर दिला असे म्हणतात, पण माझा विश्वास बसत नाही. मी तुमच्यावर विश्वास ठेवला, परंतु तुम्ही माझी उपेक्षा केली. आता मी निश्चय केला आहे, पुत्राबरोबरच मी देखील प्राण देणार. लोक तुझ्या स्थानी येतात, मनोभावे सेवा करतात, औदुंबराला प्रदक्षिणा करून अनुष्ठाने करतात. मी देखील अनुष्ठान केले, मला फळ दिले, पण ते हिरावून घेतले. त्यामुळे तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा? तुमची अपार कीर्ती आहे, माझा मात्र तुम्ही घात केला. पुढे देखील लोक तुझी सेवा करतील, त्यांचा काय भरोसा? ब्राह्मणाचे देणे बुडविले म्हणून दृढ निश्चयाने तुमचे चरण धरले. तुमची आज्ञा घेऊन योग्य ते कर्म केले, पण माझा घात केलात. जसे वाघाला भिवून गाय ज्याच्या आश्रयाला जाते त्यानेच तिला जिवे मारावे, तसा तुम्ही माझा घात केलात. जसे देवळात पूजेसाठी गेले असता देऊळ पडून त्याचा मृत्यू यावा, तसा तुम्ही माझा घात केलात. माझे प्राणप्रिय पुत्राला तुम्ही घेऊन गेलात. अशा प्रकारे ती स्त्री अहोरात्र दुःख करू लागली. सकाळ झाली.
तेव्हा सर्व लोक जमा झाले व तिची समजूत घालू लागले. ते म्हणाले, हे नारी, तू धीर धर. तू मूर्खपणाप्रमाणे दुःख करीत बसलीस. होणारी गोष्ट चुकत नाही. देवाधिकांना देखील ते चुकले नाही. आता ते प्रेत गंगेवर नेऊन संस्कार करू. हे ऐकून ती नारी मोठ्याने आक्रोश करू लागली. माझ्या सकट पुत्राला अग्नी देणार असाल तरच मी देते, नाहीतर मी ते प्रेत देणार नाही. माझ्यासह माझ्या बाळाला अग्नी द्या. असे म्हणून बाळाचे प्रेत छातीशी घट्ट कवटाळून धरले. लोक म्हणाले, हे नारी, तू स्त्री नसून कर्कशी आहेस. पुत्राच्या प्रेतासोबत कोणी प्राण देतात काय? हा कोणता धर्म आहे? पुत्रासवे प्राण देताना आम्ही आजपर्यंत ऐकले नाही. लोक मूर्ख म्हणतील, आत्महत्येचे पाप लागेल. असे नाना प्रकारे लोक तिची समजूत घालू लागले, पण त्याचा काही फायदा झाला नाही. ती ते प्रेत देईना. दुपारचे 2 वाजले तरी प्रेताला संस्कार करू दिला नाही. तसेच कृष्णे तिरी प्रेत आणू दिले नाही. त्यामुळे गावात आकांत झाला. तितक्यात तेथे एक ब्रह्मचारी आला. तो तिला आत्मज्ञान विस्तारून सांगू लागला. सिद्ध नामधारकाला म्हणाले, हे शिष्या, पुढे अपूर्व घडले. तो ब्रह्मचारी आला व त्याने तिला ज्ञानबोध पाजला. तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष महाराज ब्रह्मचार्याच्या वेशात आले होते. ते म्हणाले, हे नारी, तू मूर्खासारखे दुःख करीत बसू नको. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 20. ओम तत्सत.